श्रीकृष्णाय नमः। यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता, योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः। भगवान श्रीकृष्ण येथे सुंदर उपमा देतात. जसा वाऱ्यापासून संरक्षित दीपक स्थिर आणि अचल राहतो, तशीच योगाभ्यास करणाऱ्या साधकाची अंतःकरणातील वृत्ती होते. योगीचं चित्त बाह्य विषयांच्या वादळापासून सुरक्षित झाल्यावर मन दीपकाच्या ज्योतीसारखं स्थिर होतं. अंतर्मुख झालेला साधक आत्मस्वरूपाशी एकरूप होतो आणि त्याचं चित्त आता बाह्य हालचालींनी डुलत नाही. स्थैर्य आणि एकाग्रता हेच खरं योगाचं सौंदर्य आहे. मन जिथे निश्चल होतं, तेथेच आत्मसाक्षात्काराचा दरवाजा उघडतो. बाह्य वारे म्हणजे मोह, वासना, चिंता आणि भ्रम. जेव्हा साधक त्यांना दूर ठेवतो, तेव्हा अंतर्मनाच्या दिव्य ज्योतीत शांती आणि समाधान उजळते. जशी दिव्य ज्योती वाऱ्यापासून रक्षण पावते, तशीच साधकाची चित्तवृत्ती स्थिर बनते. डुलते मन शांत होतं जेव्हा आत्म्यात तल्लीन, तेव्हाच प्रकटतो योग शाश्वत दिव्य अभिनव दीन. श्रीकृष्ण शरणं मम.